नमस्कार यूट्यूब फॅमिली, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे। वटपौर्णिमेचा व्हिडिओ आहे आणि वटपौर्णिमेची पूजा खूप छान झाली होती, तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। आणि थोडा साईडचा आवाज येत आहे, लहान लहान मुलं आहेत ते मंदिरामध्ये खेळत होती। आणि पहा आता मस्त वटपौर्णिमेचा व्हिडिओ, पूजा वगैरे खूप छान केलेली होती। तर बघा, हा वटपौर्णिमा हा सण नाही का विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी साजरा करतात। या दिवशी महिला नाही का वटवृक्षाची पूजा करतात आणि उपवास करतात आणि सावित्री आणि सत्यवानाची कथा वाचून नाही का आपल्या पतीसाठी प्रार्थना करतात। तर पूजेसाठी बघा एक ब्लाऊज पीस पण घेतलेला आहे, गहू घेतलेले आहेत, आंबा घेतलेला आहे, वटीचं सामान घेतलेलं आहे आणि नैवेद्य आहे, दिवा आहे, नंतर धूप आहे आणि एक हे आहे धागा आणि पाणी आणि ह्याची पानं, आपली खायची पानं म्हणतात ना, नागवेलीची पानं, ते पण आहेत आणि साखर वगैरे आहे। तर बघा, वटपौर्णिमा का साजरी केली जाते याच्या मागची पण पौराणिक कथा आहे। तर आजी वगैरे पण सांगायचे नाही का पहिलं, की असं असतं वटपौर्णिमा, अशामुळे साजरी करायची, म्हणजे आजी हे सांगायचे। तर सावित्री नावाची पतिव्रता स्त्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवण्यासाठी वटवृक्षाखाली कठोर तपस्या केली होती। त्यामुळे या व्रताचे पालन करून विवाहित महिला आपल्या पतीचे आयुष्य वाढावे आणि त्याचे कल्याण व्हावे यासाठी हे वटपौर्णिमा साजरी केली जात आहे। वटवृक्षाला नाही का हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। वटवृक्ष हे अक्षय आहे, नष्ट न होणारं आहे असं मानलं जातं, कारण तो दीर्घकाळ टिकतो। तसंच वटवृक्ष जे आहे का हे औषधी गुणधर्माने पण समृद्ध आहे बरं का। तर ही वटपौर्णिमा केव्हा येते? ही वटपौर्णिमा नाही का ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते। तर खूप छान प्रकारे आपली पूजा वगैरे पण झाली। आणि कशी वाटली तुम्हाला पूजा ही आमची, नक्की कमेंट करून सांगा। आणि 7 वडाला 7 फेऱ्या घेतल्या धागा बांधून, की जन्मोजन्मी हाच पती मिळावा आणि सुखाने संसार व्हावा। आणि खूप छान वाटलं पूजा केल्यानंतर। इथं नाही का शंकराचं पण पिंड होती, नंतर एक साईडला दत्त पण मंदिर होतं आणि गणपती पण होते, गणपती बाप्पा आपले, हनुमानजी पण होते। तर सगळ्यांची पूजा केली, नंदी महाराज पण होते। तर सगळ्यांची पूजा वगैरे पण केली आणि त्याच्यानंतर नाही का बायकांनी एकमेकांच्या ओट्या पण भरल्या, जसं गहू आणि आंबा वगैरे देऊन एकमेकांची ओटी भरली जाते हळदी कुंकू लावून। आणि कसा वाटला व्हिडिओ तर नक्की सांगा कमेंट करून।
चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ.